हिंडलगा कारागृहातील बेकायदेशीर हालचालींमुळे बेळगाव पोलिसांची झोप उडाली आहे. तुरुंगातील मोबाईल वापर प्रकरणांना गंभीरपणे घेत पोलिसांनी शुक्रवारी तपास अधिक वेगाने सुरू केला आहे. गेल्या 1.5 वर्षामध्ये तुरुंगात मोबाईल वापराच्या 12 घटना नोंदल्या गेल्या असून यासाठी विशेष पोलीस पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तुरुंगातील गैरप्रकार उघड करण्यासाठी पोलीस तांत्रिक पुरावे गोळा करत आहेत. या प्रकरणाच्या तपासावर पोलीस आयुक्त भूषण बोरसे लक्ष ठेवून असून बेळगाव ग्रामीण पोलिसांनी तपास तीव्र केला आहे. ಅದು ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಅನಾಲಿಸಿಸ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅದರ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ. ಈಗಾಗಲೇ ಈ ಹಿಂಡಲ್ಗಾ ಜೈಲಿನಲ್ಲಿ ಮೊಬೈಲ್ ಫೋನ್ ಸಿಗೋದು, ಸಿಮ್ ಕಾರ್ಡ್ ಸಿಗೋದು, ಆ ಥರ ಸಾಕಷ್ಟು ಘಟನೆಗಳು ಆಗಿದೆ. ಅದರ ಬಗ್ಗೆ ಜೈಲ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು ನಮಗೆ ದೂರು ನೀಡಿದ್ದಾರೆ. FIR ದಾಖಲೆ ಕೂಡ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಈಗ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಅನಾಲಿಸಿಸ್ ನಡೀತಾ ಇದೆ. ವಿದಿನ್ 1 ಮಂತ್ ಈ ಎಲ್ಲ ಕೇಸ್ಗಳಲ್ಲಿ ಒಳಗಡೆದು ಆರೋಪಿ ಯಾರಿದ್ರು, ಯಾರು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಅವರ ಮೇಲೆ ನಾವು ಚಾರ್ಜ್ ಶೀಟ್ ಜಮಾ ಮಾಡ್ತೀವಿ. तपासादरम्यान कुख्यात आरोपी जयेश पुजारी याचं नाव समोर आलं असून त्याने एकट्याने 28 मोबाईल वापरल्याचं NIAच्या तपासात उघड झालंय. तसेच त्याचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आलाय. हिंडलगा कारागृहातूनच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिल्याच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना अधिक गांभीर्य प्राप्त झालं आहे. NIAने दिलेल्या माहितीनुसार कारागृह अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली असून बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आले. तुरुंगातील बेकायदेशीर हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना, मन भाए आराधना. आराधना, मारुती गली, बेलगाम. मन भाए आराधना.